अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान म्हणजे आई. अगदी आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. अगदी दोन्ही शब्दांचा समन्वय अर्थातच आई. आणि आईचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. अगदी आईने आपल्याला ही सृष्टी जीवनसृष्टी दाखवली. अगदी त्या मातेला त्या आईला देखील सलाम. आजच्या दिवसामध्ये अगदी नेक्स्ट मॅच ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. अगदी जबरदस्त पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला भेटेल. जय मल्हार आळणे 25-71 संघ, त्यांच्या विपक्षात ओम साई उंबरपाडा संघ. या दोन संघादरम्यान आपण जबरदस्त हा सामना पाहणार आहोत. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज रोहित सातवी या गोलंदाजाला आपण पाहू शकता. यावेळेला लॉंग लेग रिजन मध्ये पहिल्या चेंडूवरती आघात केला जातोय. वन बाउन्स ने चेंडू क्लिअर झालाय. सीमारेषा पार चौकार. तू हवा चौकार. अगदी मिस्टर साईनाथ याच्या बॅट्समधून पाहायला भेटला. साईनाथ जोडी ही साईनाथ अशी असतील. अगदी चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेचं षटक हे खूप महत्वपूर्ण असणार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. अगदी पाहायचं झालं तर चेंडू सीमारेषा पार जाईल का, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक. जास्तीत जास्त हवेमध्ये चेंडू जास्तीत जास्त उंची गाठली आणि कमीत कमी लांबी ती गाठली. अर्थातच विकेटचं बदल. हा लागलाय पहिला धक्का. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा इन झालाय. अतिशय चांगल्या पद्धतीने एफर्ट दाखवले. अगदी बिरसा मुंडा कार्यालय संघाने जबरदस्त पद्धतीने मागील सामना आपण पाहिला. अगदी इथून नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय समीर लोखंडे. या फलंदाजाला पाहू शकताय. इथून समीर वन डाऊनची भूमिका निभावतोय आणि इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी समालोचन कक्षाच्या पाठीमागे एखादी बाईक कुठली तरी आहे. तिचा आरसा ग्लास ही चमकते आणि त्याचा अडथळा खेळाडूला होतोय. ती ग्लास थोडीशी बाजूला करायची आहे. विनंती असेल जी कोणाची बाईक असेल, काहीतरी असेल, गाडी असेल, ते थोडस साईडला करायचं आहे. यावेळेला नेक्स्ट डिलिव्हरी चांगला स्ट्रोक सेट डाऊन ग्राउंड कार्पेटच्या सहाय्याने मैदानाला गुदगुल्या करीत हा चेंडू क्षेत्ररक्षण होईल. धावत पडत तिथपर्यंत एक धाव ही स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. एकेरी धावण्याची धावफलक आतापर्यंत 5 या आकड्यावरती आलाय. इथून चौकार जरूर आला होता, परंतु तिथून रोहित सातवी या गोलंदाजाच्या माध्यमातून जे कमबॅक पाहायला भेटले ना ते अतिशय चांगल्या पद्धतीने. यावेळेस खोलवर लेंथ
ब्लॉक होलचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. याला म्हणतात क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. आणि अगदी योग्य त्या लेंथ वरती मिस्टर रोहित सातवी याच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला जातोय. जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूकडे एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक हा करून दाखवलाय. यावेळेस स्लोट मध्ये चेंडू आणि चेंडूला थारा नाही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 6 षटकार. जबरदस्त फटका हा पाहायला भेटला. धावगती आतापर्यंत 11 या अंकावरती जाऊन 11-10 या स्कोअर कार्ड वरती लागल्या. उर्वरित शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकामधला. अगदी गोलंदाजाचं कौतुक केलं आणि त्यानंतर थोडासा चुकीचा चेंडू हा पाहायला भेटला आणि अगदी 6 धावेकरिता चेंडू फरार देखील झाला. यावेळेस दानसिंग धावून ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र कॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळलाय. अर्थातच 9चा इशारा. अगदी पंच विराज वरडा मॅन फ्रॉम जांभूलपाडा अगदी पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये निभावत असताना पाहायला भेटले. अगदी 9चा इशारा. अगदी पुढची डिलिव्हरी फ्रीड असणार आहे. अगदी फलंदाजाकरिता मंत्रमुक्त फटका हा खेळायचा आहे. अगदी यावेळेस हवाई सफर तर केलं आहे आणि स्टेट डाऊन द ग्राउंड पुरेपूररित्या पायरा. 6 खेळाडू कक्षाला अभिवादन देणारा षटकार झाला. एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. तिथपर्यंत डीजेला देखील देऊ संधी. गॉन. षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र चांगली फलंदाजी ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. अगदी गोलंदाजाचं कौतुक केलं आणि त्यानंतर थोडीशी चुकीची लेंथ ही पाहायला भेटली आणि अगदी जबरदस्त फटकेबाजी ती देखील पाहायला भेटली. अगदी सुंदर फलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र स्वतः कर्णधार कवेश लोंढे हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकता. अगदी इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं देखील अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून मागील जे सामने आहेत ना ते आम्ही पराभूत झालो आणि अगदी त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहायला भेटली. अगदी चांगल्या पद्धतीने लेत आणि लाईन चेंडू हाताळले. त्यानंतर थोडस खराब काम हे पाहायला भेटलं. इथे मात्र कवेशच्या माध्यमातून डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने यष्टिरक्षक प्रयत्न तर झाला होता चांगला, परंतु चांगल्या पद्धतीने प्रयत्न तर झाला होता परंतु थोडासा दूर राहिला चेंडू आणि अगदी सांगायचं झालं तरी ही एक धाव माफ करा 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण. दुहेरीने धावफलक आतापर्यंत 20 या अंकावरती जाऊन पूर्ण होतील. 20 धावा या धावफलकावरती लागतात आतापर्यंत. इथून सांगायचं झालं तर कवेश हा स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराची भूमिका कुठपर्यंत निभावेल देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट. ओहो चांगला चेंडू याला म्हणतात कर्णधार आणि जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी ते राहिले मिस्टर कवेश लोंढे याच्या माध्यमातून. आणि अगदी प्रवेश शुल्क ज्या कुठल्या संघाचा असेल त्याने देखील पूर्ण करायचा आहे. अगदी आयोजकाकडनं माहिती मिळते की अगदी प्रवेश शुल्क आहे तो पूर्ण करा. यावेळेला चांगला स्ट्रोक अगदी क्षेत्ररक्षकाच्या वर्ण डोक्याच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु एकच धावेवर हे समाधान मानव आणि एकेरी धावेची धावफलक अगदी 21 या अंकावरती जाऊन पोहोचला. इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवले कवेश लोंढे याच्या माध्यमातून.
अगदी मी तर म्हणेन कॅप्टन कुल कवेश लोंढे अगदी आणि जय मल्हार आणि संघाकडनं जबरदस्त खेळाडू देखील आहे. अगदी कित्येक वर्ष झाले असतील क्रिकेटमध्ये रुजू देखील आहे. परंतु यावेळेस चुकीचा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावा षटकार. अतिशय षटकाराच्या मदतीने धावफलक आतापर्यंत 27 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी 4 चेंडूंचा खेळ तर झाला. जुनी उर्वरित 2 चेंडूंचा खेळ हा शीर्ष आहे या षटकामधला. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती, परंतु चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती पुरेपूररित्या फायदा. आणि आपण सातत्याने म्हणतो पुन्हा एकदा हा ट्रॅकर आहे. अगदी लेंथ थोडीशी मागे ठेवली, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने एक धाव पळून पूर्ण करतील तिथपर्यंत धावफलक हे 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकामधला आहे. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. इथून 28 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. अगदी सांगायचं झालं तर गोलंदाजी चांगल्या पद्धतीने राहिली होती, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवरती हा 9 चेंडू आलाय. अगदी सांगायचं झालं तर 9चा इशारा भीमार करून देणारा चेंडू अर्थातच हाईट फॅक्टर आहे. अगदी पुढील चेंडू फ्रीड असेल. अगदी धावफलक एकंदरीत 29 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 29 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती कवेश लोंढे याच्या माध्यमातून, परंतु अगदी मी तर म्हणेन की अगदी थोडीशी खराब कामगिरी. यावेळेस पुन्हा एकदा फ्रीडची डिलिव्हरी आहे, त्यावरती इंटू द गॅप मध्ये चेंडू होईल का फरार? यस, 1 बाउन्सने क्लिअर. चेंडू सीमारेषा पार. हा दर्जेदार चौकार. अगदी यावेळेला पहिला चेंडू मार्गस्थ झाला. 2 षटकांच्या अखेरीत धावगती आतापर्यंत पाहू शकताय. अगदी 35 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी खराबची सांगता झाली. मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 खराब चेंडू हे पाहायला भेटले. इथून मात्र महेश हा गोलंदाजा ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेस खोलवर लेंथ लाऊटली अपील तर आहे, परंतु पंच या अपील वरती जास्त काही खुश नाही आहेत. अगदी पंचांच्या माध्यमातून अगदी ठामपणे निर्णय हा पाहायला भेटलाय. अगदी पंच पाहू शकताय विराज बराडा.
अगदी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक मातब्बर खेळाडू चेडोबा स्पोर्ट्स जांभूलवाडा संघाकडनं अगदी जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय मागील हंगाम यंदाचा हंगाम देखील तोच तो विराज बर्डा पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहू शकताय. यावेळेला एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा पूर्ण प्रयत्न होईल का, परंतु एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल. एकेरी धावेची धावगती आतापर्यंत 36 या अंकावरती जाऊन पोहोचले. 36 ऑन बोर्ड लागले जातात आणि अगदी सकाळच्या सत्रापासून अगदी जबरदस्त गुणलेखन देखील आपण पाहिलंय. निलेशजी भोईर यांच्याकडनं अगदी गोल्डन फिंगर असंच म्हटलं जाईल. चांगल्या पद्धतीने गुणलेखन पाहायला भेटले. एकदा पूर्ण झाले. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू तैनात झालाय. एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेची धावफलक आतापर्यंत 37 या अंकावरती जाऊन पोहोचले. 37 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. इथून मात्र चांगल्या पद्धतीने अगदी धावा या झाल्यात, परंतु इथून अजून धावेंचा वेग वाढवणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. यावेळेला थोडासा लाईनच्या बाहेर अर्थातच उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू पेच झालाय. अर्थातच खराब चेंडू. इथून मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय महेश बाबर हा गोलंदाज. इथून योग्य त्या लेंथ आणि लाईन्थ वरती अगदी चेंडू हाताळणं खूप गरजेची गोष्ट. आणि अगदी मित्रांनो सांगायचं झालं ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. अगदी सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये कर्तृत्वाला चांगल्या नियोजनाची गरज असते आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये योग्य त्या प्रॅक्टिस आणि सरावाची गरज असते. आणि अगदी चांगला स्लोट मध्ये आहे. मस्त दस्तक. चेंडू पुन्हा एकदा विदाउट तिकीट यात्रा हवाई सफर 6 षटकार. दाखवल्या होत्या आणि यष्ट्या वाकवल्यात. अर्थातच विकेटचं बदल. बॅक टू द बॅटर आउट. अगदी विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर मिलिंद मोरे हा फलंदाज पाहू शकताय. इथून मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाले. या पद्धतीची ती गोलंदाजी करावी लागेल. अगदी कॅप्टन कुल कवेश लोंढे याच्याकडनं अगदी आपल्याला पाहायला भेटलं होतं की अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून थोड्याशा चुक्या झाल्यात मागील सामन्यांमध्ये, परंतु या सामन्यामध्ये अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील झाली. परंतु अगदी चांगल्या पद्धतीने ती गोलंदाजी करावी लागेल. इथून गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने ती गोलंदाजी राहील. अगदी विकी लोंढे याची कमतरता अगदी सांगायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये आहे, अनुपस्थिती आहे. इथून नेक्स्ट डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज महेश बाबर. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. थोडस स्पीडअप वाढवा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अगदी आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला खूप सारे सामने हे खेळवायचे आहेत. घड्याळामध्ये वाजले 1 वाजून 10 मिनिटं झाले. इथून आफ्टरनून सेशनला देखील सुरुवात होईल. थोडस स्पीडअप वाढवा. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, परंतु जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षणा माध्यमातून देखील गफलत पाहायला भेटले. अगदी 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 46 या अंकावरती जाऊन पोहोचले. 46 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीचा कॉल हा देखील करून घेणार आहोत. महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदवडे त्यांच्या विपक्षात असेल आईगावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल हा करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार हे टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे.
इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा हा कॉल करून घेणार आहोत. समाजकार्य आहे. माजी आमदार चषक 2025 चा थरार. अगदी जबरदस्त आयोजन नियोजन आहे. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा इन झालाय. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, परंतु योग्य ते जजमेंट पाहायला भेटले नाही. अगदी सांगायचं झालं ना तर जयमल्लाल आळणे 25-71 संघ थोडासा अगदी माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत नाही. आणि अगदी माइंडसेट, गेम प्लॅन हा खूप महत्वाचा असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारायचा असतो, परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा विथ द बॉल विथ द फील्ड या दोन एंडने थोडासा खराब परफॉर्मन्स हा दाखवलाय जयमल्लाल आळणे संघाने. इथून सांगायचं झालं तर ओम साई उंबरपाडा संघ चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ आकारला. इथून उर्वरित काही चेंडू आहेत, काही चेंडूवरती मोठे पटके येतील का? यावेळेस जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, दूरवरून धावत आले होते, परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला जजमेंट थोडस चुकीचं पाहायला भेटलं. पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप, तो सिलसिला जारी आहे. आणि अगदी सांगायचं झालं तर एकंदरीत धावगती आतापर्यंत 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौथं षटक मार्गस्थ आहे. अगदी चौथ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झालाय पूर्ण. 3 चेंडू अजूनही शेष असतील. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. अगदी लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाले. एकच धावे बरे समाधान मानावा लागेल. अगदी 50 धावा, 15 रन ऑन दी बोर्ड लागल्या जाते. अगदी 50 धावा या धावफलकावरती लागल्या जातात आणि अगदी चांगल्या पद्धतीने धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. परंतु शेवटचे उर्वरित काही चेंडू शेष आहेत. तर यानंतर सामना देखील आपण पाहणार आहोत. महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदवडे विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. यावेळेला लिडिंग एज आहे, स्वतः कर्णधार आहेत. ओहो, अगदी तो सिलसिला जारी मैदानाच्या आतमध्ये. अगदी झेल ड्रॉप होत आहेत वारंवार, त्या चुक्या या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. इथून मात्र एक धाव ही अर्जित केली जाईल. स्कोर कार्ड वरती 51 या आकड्यावरती स्कोर कार्ड आतापर्यंत पाहू शकताय. अजूनही या इनिंगचा या षटकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. तर लगेच शेवटचा चेंडू टाकून घ्यायचा आहे. थोडीशी घाई करा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. अगदी लवकरातचा फलंदाज आहे आणि फिल्डिंगच्या बाबतीमध्ये थोडस बदल केले जात आहे. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय, परंतु त्या चुक्या ज्या आहेत ना त्या वारंवार त्या चुक्या त्या पाहायला भेटल्यात. यावेळेला शेवटच्या मुवमेंटला अगदी झेल हा कॅरी केला जातो योग्य जजमेंटने.
आणि या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. विकेटचं पतन देखील पाहायला भेटलंय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 52 धावेचं टार्गेट हे असणार आहे. ते मात्र जय मल्हार आणि 25-71 या संघासमोर. इथून मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एकविरा भिलवडे आयोजित माझे आमदार चषक 2025 हा थरार. इथून आपण नाणेफेकीचा कॉल देखील पाहणार आहोत. आजच्या दिवसातला शेवटच्या फेरीतला, अगदी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना हा पाहणार आहोत. महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदवडे विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा या दोन संघादरम्यान आपण सामना हा पाहणार आहोत. तर चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी अगदी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जातोय. नक्कीच कॉल करतील आईगाव देवी स्पोर्ट्स मातेरापाडा संघाचे कर्णधार. कॉल हा केला जातोय. छप्पा असा कॉल केला जातोय आणि छप्पा असा कॉल आलाय. अर्थातच नाणेफेकी जिंकले. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही संघांना, दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकले. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ हेदवडे संघ आहे, त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावा करण्यात रोखू त्यांना. कमीत कमी धावा असे कुठले गोलंदाज आहेत की तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे की आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळ हा झाला पाहिजे? अजय मडवी, अक्षय गवारी, हर्षद गवारी हे आहेत. अगदी असे गोलंदाज आहेत. हे होते आपल्या आईगाव देवी मातेरापाडा संघाचे कर्णधार. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी हेदवडा संघाच्या कर्णधाराकडे आपण बोलतोय. आणि अगदी सांगायचं झालं तर आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणाच घेतलंय सर. परंतु इथे मनाच्या विरुद्ध खेळायचं आहे आणि कुठपर्यंत प्रयत्न फलंदाजी करायची आहे आणि कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+ रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40+ पोहोचण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले फलंदाज आहे की तुझा त्यांच्यावरती खूप विश्वास असेल? तुषार आहे, कृपेश आहे, शुभम आहे. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. नक्कीच हे होते हिरोडा संघाचे कर्णधार. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट हा निर्णय घेतलाय आई गावदेवी मातेरापाडा संघाने. तर चला, जय मल्हार आणि संघाची सलामीची जोडी ही लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरवायची आहे. अगदी दोन खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. अगदी स्वतः कर्णधार कविश आणि अगदी त्याच्या समवेत अजय सालकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. इथून मात्र 52 धावेचं टार्गेट हे समोर असणार आहे आणि 52 धावेचं टार्गेट हे कशा पद्धतीने पूर्ण करतील ते देखील पाहण्याची खूप गरजेची गोष्ट राहील. आणि अगदी नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. आणि अगदी इनिंगच्या समाप्तीनंतर 51 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि त्यानंतर 52 धावेचं हे टार्गेट समोर ठेवलंय. इथून मात्र कशा पद्धतीने तो खेळ आकारला जाईल ते देखील पाहणं खूप गरजेची गोष्ट राहील. अगदी फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं काम ते करावं लागेल. अगदी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोड्याशा त्या गफलत पाहायला भेटल्या आणि गोलंदाजीच्या माध्यमातून देखील थोड्या गफलती पाहायला भेटल्या जय मल्हार आणि संघाकडनं. परंतु फलंदाजीमध्ये अगदी सांगायचं झालं तर ते चांगलं काम करून दाखवावं लागेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल. सायनाथ
साईनाथ खांजोडे हा गोलंदाज सुसज्जित होतोय, तर स्ट्राईक एंड वरती कवेश हा फलंदाज पाहू शकताय, तर नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज होईल अजय सालकर हा फलंदाज. इथून पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण असणार आहे. पहिला चेंडू फक्त आणि फक्त जोरकस फटका मारायचा होता. लीडिंग एज विकेटचं बदन, एक बड़ी मछली जाल में फंस हुई. बैक टू द लगावट कवेश लोंढे. अगदी विकेटच्या पतनानंतर नव्यानं बॅटर विकी सातवी या फलंदाजाला पाहू शकताय. अगदी विकी लोंढे याची अनुपस्थिती आहे. एक मातब्बर खेळाडू आहे वसई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत, आणि अगदी त्याची चांगल्या खेळाडूंमध्ये गणना केली जाते. तो आज थोडासा अनुपस्थिती आहे त्याची, त्याच कारणाचं थोडासा संघ हा अडचणीमध्ये सापडलाय. अगदी त्याची कमतरता हे देखील पाहायला भेटले. चांगला स्ट्रोक तर आहे. ओहो, आल्या आल्या चांगला स्ट्रोक, 6 धाबा, षटकार. अगदी 6 धावेनिशी धावफलक आतापर्यंत 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी 52 धाबेचं टार्गेट आहे, आणि 52 धाबा कशा पद्धतीने परिपूर्ण करतील हे देखील पाहायचं आहे. इथून आल्या आल्या विकी याच्या बॅट्समन षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक इंटू द गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स, चांगल्या पद्धतीने प्रयत्न तर केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. अगदी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगले एफर्ट दाखवलेत. अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला भेटलंय. अगदी 2 धाबा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धावगती आतापर्यंत 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. 8 धाबा उंदी बोर्ड लागल्या. इथून मात्र 52 धावेचं टार्गेट आहे. अगदी पहिलं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. इथून कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहायचं आहे. इथून चांगला स्ट्रोक तर आलाय, त्यानंतर 2 धाबा. यावेळेस 6व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यष्टांच्या वरण हा चेंडू डाबल झाला. अर्थातच पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटली. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता ही झाले. इथून स्कोर कार्ड एकंदरीत 8 या अंकावरती आहे. इथून पहिलं षटक मार्गस्थ आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे. सर्व खेळाडू आहेत ना ते 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत, आणि अगदी मोठे फटके मारायचा प्रयत्न होईल. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, क्षेत्ररक्षकाला शोधलंय चेंडूने. विकेटचं बदन, पुन्हा एकदा बॅक टू द आउट विकी सातवी गॉन. बेलवडी गावातील कल्पेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. इथून चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागेल. अगदी 52 धाबा आहेत, आणि 52 धावेचा पाठलाग अगदी करायचा आहे. धावगती आतापर्यंत 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील, आणि अगदी ते प्रयत्न वाढवावे लागतील. आपण सातत्याने म्हणतो ना की संघर्ष में कोई बिखर जाता है, तो संघर्ष में कोई निखर जाता है. परंतु संघर्षामध्ये वाट शोधणं एवढीच महत्वाची गोष्ट. इथून संघर्ष आलाय, परंतु इथून संकट मोचक हे बनावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेज असेल या षटकामधला. इथून चांगला खेळ तो आकारावा लागेल. नव्याने बॅटर रोहित सातवी फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होईल. यावेळेस मोठा फटका मारायचा मोह,
आणि अगदी पूर्णपणे बॅकलिप आधीच बंद झाली आणि त्याच कारणास्तव अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातकांडामध्ये चेंडू विसावलाय. अर्थातच एक षटकाचा खेळ झालाय समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव गती 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने या षटकामध्ये गोलंदाजी झाली. शरण तुला खेळ तो आकारावा लागेल, खेळ तो सावरावा लागेल. इथून जर सामना जिंकवायचा असेल ना तर एका कुठल्या तरी खेळाडूला अगदी जिम्मेदारी घ्यावी लागेल असंच म्हणावं लागेल. इथून मात्र संकट मोचक कुठल्या तरी एका फलंदाजाला बनावं लागेल. धावगती एकंदरीत आतापर्यंत 8 या अंकावरती आहे. आपण 52 धावेचा पाठलाग हा करत आहोत आणि इथून 8 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून मात्र कुठल्या मानसिकतेने फलंदाज अगदी अजय आहेत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हो चांगला एफर्ट लावला होता. अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हातामधनं चेंडू निसटला. यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने एफर्ट अगदी निर्धाव चेंडूची सांगता तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. इथून पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल समीर लोखंडे. यावेळेस चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. पुन्हा एकदा चेंडूने शोधलाय क्षेत्ररक्षकाला. हा लागलाय पुन्हा एकदा धक्का क्रमांक 3. करावी लागेल परंतु जे महत्वाचे खेळाडू होते ना ते अगदी तंबूच्या आशाला गेले. यावेळेस पुन्हा एकदा आल्या मोठा पटका मारण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न झाला होता. धावत पळत सुटले होते क्षेत्ररक्षक परंतु शेवटच्या एंड मुवमेंट हातामधनं चेंडू निसटला. थोडासा अवघड होता झेल घेणं परंतु प्रयत्न खूप चांगले केले होते. अगदी 2 धावा सहज गतीने पूर्ण होतील. धावगती आतापर्यंत 12-10 या अंकावरती जाऊन पोहोचले. माफ करा 10 धावा. यावेळेस चेंडूने दिलाय चकवा इंटू द गॅप. अगदी डेट केला हा चेंडू अगदी तारेला हा चेंडू आढळलाय. अर्थातच विद्युत तार आहे विद्युत खांब किंवा विद्युत तारेला जर चेंडू लागला तर प्रत्येक संघाला विनंती आहे की लक्षात घ्यायचं आहे की तो डेट स्वरूपाचा चेंडू मृत घोषित केला जाईल. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल की हे लक्षात घ्यायचं आहे. जी आपल्या मैदानाच्या आतमध्ये विद्युत तार आणि खांब आहेत त्यांना जर फुलटोस चेंडू लागला तर तो मृत घोषित केला जाईल. हे लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा अगदी गोलंदाजाच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल समीर. यावेळेला चांगला स्ट्रोक आडव्या बॅटनं इंटू द गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे धावत पळत तैनात झालेत. 1 धाव पूर्ण झाले. अगदी 2 धावा पूर्ण होतील सहज गतीने. अगदी चांगल्या पद्धतीने 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. धावगती आतापर्यंत 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. 12 धावा ओंदी बोर्ड लागले जातात. इथून चांगल्या पद्धतीने काम ते करावं लागेल फलंदाजीच्या माध्यमातून.
इथून कुठल्या तरी एका फलंदाजाला रिस्क ती घ्यावी लागेल. इथून कॅल्क्युलेशन पद्धतीने क्रिकेट राहिलंय, परंतु यावेळेस हो महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका पाहायला भेटलाय. यावेळेला वन बाउन्स, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 6 षटकार. धावा या मागील चेंडूवरती आपण पाहिल्या. अगदी 4 धावांची धावफलक आतापर्यंत 16 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष या षटकामधला. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आहे. अगदी 38 सर्कल मध्ये उचलून फील्ड करतील तिथपर्यंत अगदी 1 धाव ही सहज गतीने पूर्ण होईल आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून ड्रिंक ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये होतोय, तिथपर्यंत आपण डीजेला संधी देऊ आणि पुन्हा एकदा थोड्याच वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये येऊ. तू शिंगाली शायनिंग मारत कुठं तू निघाली, तुला काजल भारी स्माईल घा. एकदा दुपारच्या सत्रामध्ये आफ्टरनून सेशन मध्ये सर्वांना सहर्ष स्वागत. अगदी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. येणारे इथून 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू गणे 35 धावेचे आव्हान हे असणार आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक, अगदी 1 धाव ही सहज गतीने होईल पूर्ण. उचलून फीट करतील तिथपर्यंत 1 धाव ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल. इथून येणारे 11 चेंडू असतील, 11 चेंडू गणे 34 धावेचं आव्हान असेल. इथून काहीतरी चमत्कार हा करावा लागेल. एकांना आहेत जयेश आणि एकांना आहेत रोहित, परंतु या जोडीवरती संपूर्ण जिम्मेदारी असेल. यावेळेस चांगला स्ट्रोक तर आहे, परंतु फटका जास्तीत जास्त हवेमध्ये फसलाय. यावेळेस फर्स्ट आयटम मध्ये चेंडू हातामधून निसटला, सेकंड आयटम मध्ये देखील अगदी प्रयत्न झाला होता, परंतु हातामधनं शेवटच्या एंड मुवमेंटला चेंडू हातामधून निसटला आणि झेल ड्रॉप झालाय. इथून मात्र थँक्यू सो मच सांगितलं असेल. इथून मात्र जीवनदान तर भेटले, संधी तर भेटले, परंतु संधीचं सोनं करणं तेवढीच महत्वाची गोष्ट. इथून रोहित 7वी या फलंदाजाला संधी भेटले, सोनं होईल का? यावेळेस हो जोरकस फटका मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी कटर होतोय आणि चांगल्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर झालाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाले. इथून जीवनदानाची संधी आणि त्या संधीचं सोनं, अगदी जेव्हा जेव्हा मित्रांनो आपल्याला संधी भेटते ना तेव्हा तेव्हा सोनं करणं ही खूप महत्वपूर्ण गोष्ट असते. इथून मात्र संधीचं सोनं करून दाखवेल का मिस्टर रोहित 7वी? यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावाचा होईल का प्रयत्न? 1च धावेवर हे समाधान मानावं लागेल. एकेरी धावणीची धावगती आतापर्यंत 21 या अंकावरती आहे. इथून चांगल्या पद्धतीने खेळ जर आकारला तर नो डाऊट शेवटच्या षटकापर्यंत जाईल. हे षटक खूप महत्वपूर्ण राहील आणि उर्वरित 2 खास करून हे 2 चेंडू हे खूप महत्वपूर्ण राहतील. या चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये जिवंतपणा हा राहील अजूनही. यावेळेस चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होईल, उचलून फील्ड करतील तिथपर्यंत 1च धाव ही सहज गतीने होईल पूर्ण.
एकेरीने धावगती आतापर्यंत 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. 22 धावा या फलकावरती लागल्या. इथून मात्र येणारा शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकातला. इथून हा चेंडू खूप निर्णायक राहणार आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि अगदी जे प्रयत्न केलेत ना ते प्रयत्नांना यश देखील प्राप्त होईल. यावेळी सेंटफील्डच्या वरनं क्लासिकल ड्राईव्ह आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू फर्रार झालाय. अर्थातच चांगला फटका आलाय. 4 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्कोर कार्ड एकंदरीत 26 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 26 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जातात. झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत पाहू शकताय 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र उर्वरित 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूने एक अगदी धावसंख्येची गरज ती मात्र 26 धावेची गरज आहे अजूनही. इथून मात्र येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूंनी 26 धावा या होऊ शकतात. लगेच चौथा गोलंदाज हा मार्गस्तर करायचा आहे. थोडीशी टीम मीटिंग हे घेऊ नका. अगदी येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूंनी 26 धावेची आवश्यकता ही असेल. अगदी येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूंनी 26 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील. अगदी संघर्ष आलेत वाटेला परंतु त्या संघर्षामध्ये वाट शोधणं तेवढीच महत्वाची गोष्ट. अगदी जय मल्हार आळणी संघ अगदी 25-71 अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारला आतापर्यंत. नो डाऊट 6 चेंडू गणित 26 धावा या होतील सुद्धा अगदी. परंतु मैदानाच्या आतमध्ये झर तरला थारा नाही आणि क्रिकेटचा खेळ हा झर तरचा नाहीच मित्रांनो. अगदी इथून शेवटचे उर्वरित 6 चेंडू आहेत. 6 चेंडू एक 26 ची आवश्यकता आहे. इथून धावफलक 26 या आकड्यावरती आहे. अगदी 52 धावेचं टार्गेट होतं परंतु शेवटच्या एंड मुवमेंटला हा सामना कोण जिंकेल देखील पाहणं खूप गरजेची गोष्ट राहील. 6 चेंडू 26 ची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. सीमा रेषा पार महत्वाचा चौकार. 4 धावा. आणि मित्रांनो सर्व काही संपून गेले असं वाटलं ना तेव्हा नक्कीच स्वतःच्या मनाला असं सांगा, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा और देख फिर होता है क्या. अगदी प्रयत्न करणं खूप महत्वाची गोष्ट असेल. चौकार तर आलाय चांगल्या पद्धतीने. यावेळेला जर सांगायचं झालं अगदी नूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. कहाणी में ट्विस्ट. इथून काहीतरी चमत्कार होईल का मैदानाच्या आतमध्ये. अगदी येणारे असतील 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 21 ची गरज. इथून चमत्कार होईल का. फ्रीटची डिलिव्हरी असेल यावेळेस फुलवर लेंथ अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव झाले पूर्ण. इथे मात्र बापरे बाप आणि डोक्याला ताप अशी स्थिती अगदी खेळाडू कक्षामध्ये पाहायला भेटली. इथून मात्र ज्या फलंदाजाने चौकार मारला होता तो मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज. परंतु रोहित याच्याकडे देखील ते पोटेन्शियल आहे आणि अगदी येणारे 4 चेंडू असतील. 4 चेंडू 20 ची आवश्यकता असेल. इथून सामना जिंकवावा लागेल. अगदी इथून जर हिरो ठरायचा असेल तर ते काम करून दाखवावं लागेल. ओहो मैदानाच्या आतमध्ये ओहो लेग बिफोर दी विकेट. विकेटचं बटन यष्टांच्या मध्ये सापडले. अगदी फर्निचर पूर्णपणे बिघडवलं आणि यष्टांच्या मध्ये सापडले. अर्थातच विकेटचं बटन. बॅक टू द आउट. रोहित सातवी गॉन. बुरा है संसार पुरा. साई उंबरपाडा संघाची. इथून एका एंडने जयेश तुंबडा होते परंतु ते नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज आहेत. नव्याने बॅटर ऋतिक सातवी या फलंदाजाला पाहू शकताय. 3 चेंडू 20 ची आवश्यकता.
यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. अगदी सांगायचं झालं तर लॉंग लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव सहज गतीने पूर्ण होईल. धावगती आतापर्यंत 33 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र थोडासा लांबलाय सामना हा अजय मल्हार आळणे संघाकडनं. इथून मात्र पकड जी निर्माण झाली ना ती मात्र ओम साई उंबरपाडा संघाची. 2 चेंडू 20 धावाची गरज आहे, 19 धावाची गरज. इथून चांगला चेंडू हातालाय. अगदी चांगली कामगिरी करून दाखवले ओम साई उंबरपाडा संघाने. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकामधला. यानंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. एकांडे असतील महालक्ष्मी स्पोर्ट्स हेदोडे, त्यांच्या विपक्षात असतील आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा. अगदी मातेरापाडाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर नेक्स्ट मॅच लगेच आपण करणार आहोत. यावेळेस चांगला चेंडू, अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पूर्ण लेंथ होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला झाले. तर वन झालाय संघ ओम साई उंबरपाडा संघ.